शिवसेना आमदार मुळजी काका पटेल सध्या आमच्या सोबत आहे। काका, बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या आज इथे कथाचे आयोजन केले आहेत, कशा प्रकारचे आयोजन आहे, काय संदेश देण्याचा प्रयत्न सुरू आहेत? माननीय गुरुजी धीरेंद्र शास्त्री महाराज अर्धा तासात इथे पोहोचणार आहेत आणि आम्ही अंधेरीकर एक भाग्यवान आहेत, त्यांचे दर्शन आम्हाला होणार आहे। अर्धा पाऊण तासात इथे पोहोचणार आहे आणि लोक आतुरताने त्यांची वाट बघतायत। 3 तास झाले लोक त्यांच्या दर्शनासाठी बसल्यात। अर्धा तासात गुरुजी इकडे येतात। एकीकडे उद्धव सेनावर मुस्लिमांसोबत जाण्याचे आरोप होत आहेत, दुसरीकडे तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर कार्यक्रम करत आहेत, काय सांगाल? बघा, आज सकाळी सामनामध्ये जी बातमी आली, आता उबाटा गट त्यांनी आपला कलर बदली केलेला आहे। माननीय धीरेंद्र शास्त्रीजी महाराज हा हिंदुत्वाचा नारा घेऊन पूर्ण भारतात फिरतायत, आपला धर्म वाढवतायत, धर्म जागृत करतायत आणि भारताचे हिंदू समाज आज शास्त्रीजीच्या मागे उभा आहे। उबाटा गटाला एक मोठा धक्का बसला आहे। संजना गाडी आणि त्यांचे पती आज तुमच्या शिवसेनेत परीक्षा प्रवेश केल्याचा फायदा होणार आहे त्या निवडणुकीत? आता उरलेली शिल्लक सेना लवकरात लवकर अजून मोठे प्रवेश होणार आहेत। येणारा 1 महिन्यात तुम्हाला दिसेल आमच्याकडे मोठे प्रवेश होणार आहेत। तिथे कोण राहायला मागत नाही, त्याचे कारण असं आहे की त्यांनी हिंदू धर्मापासून आता जे दिल्लीला बिल पास झालं ते सर्व समोर आहेत। त्याची भूमिका उघडी झालेली आहे। आता भगवा कलर सोडून दुसऱ्या कलरच्या मागे ते लोक लागले आहेत, म्हणून महाराष्ट्राचे हिंदू त्यांना सगळं कळलेलं आहे। आता दुपट्टी भूमिका महाराष्ट्रात चालणार नाही। आज उद्धव ठाकरे यांनी कांदिवलीमध्ये मराठीची पाठशाला अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला होता, ज्यामध्ये पाठशाला कमी आणि निवडणुकीची तयारी जास्त दिसली आहेत, काय सांगणार? बघा, हा एक कुठेतरी काहीतरी डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न करतायत। मग ते दिशा सालियन केस असो किंवा अजून काही केस असो, ते लोक आपला मुद्दा कुठे डायव्हर्ट करायचा म्हणून हा पाठशाळा सुरू केली आहे। आता त्यांना पाठशाळाची आठवण आली जेव्हा जमीन खाल्याची वाढू सरकारला लागली, तेव्हा एवढे दिवस कुठे गेले होते? कॅमेरामॅन कमलेश मुंबई।